नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। महाराष्ट्र शासनाने उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 124 गावांसाठी MMRDAला विकास नियोजन करण्यासाठी नेमलंय। NTDAच्या माध्यमातून तिसरी मुंबई उभी करण्याचा त्यांचा मानस आहे। शासनाचं हे धोरण भांडवलदारांना पायघड्या घालणारं आणि शेतकरी विरोधी आहे। इथे MMRDAचे NTDA किंवा सिडको नैनाचे SPA देखील नको अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांसोबत असेल आणि या फसव्या योजनांना कडाडून विरोध करेल असा पुनरुच्चार माजी आमदार तथा ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांनी केला। शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे, पुढेही राहील। दरवेळी फसव्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना आणून शासन इथल्या आगरी, कोळी, कराडी, बहुजन समाजाला उद्ध्वस्त करू पाहत आहे। माझ्या समाजाची ही अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे असं समजून या लढाईत आम्ही सोबत असणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम शेतकऱ्यांसोबत राहील अशी ग्वाही मनोहर शेठ भोईर यांनी यावेळी दिली। 124 गावांची जमीन रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण ही MMRDAने ॲक्वायर करण्याचा JR काढलेला आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी उद्या कोकण भवन येथे कोकण आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आम्ही विरोध करणार आहोत, निवेदन देणार आहोत। याचं कारण एवढंच की गेल्या 70 वर्षापूर्वी ह्या 95 गावामध्ये सिडको आली आणि सिडकोनी इथल्या गावाला जमिनी घेतल्या। आजपर्यंत त्या जमिनीचं 12.5% भूखंड, विकसित भूखंड देण्यात आला नाही। सिडको एखाद्या स्थानिक शेतकऱ्याच्या, ग्रामस्थाचा जर त्या ठिकाणी बांधकाम असेल तर पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते तोडण्याची हिंमत करते, परंतु शेतकऱ्यांना 12.5% भूखंड देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून 140 गावांना जो MMRDAने प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जो JR काढलेला आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना ही आधी महामुंबईचा मोर्चा, जेव्हा महामुंबई म्हणून ज्यावेळेस 2010 साली येणार होती रिलायन्सची, त्या महामुंबईला विरोध त्यावेळेचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांनी मोठा मोर्चा काढून त्या मोर्चामध्ये आम्ही नेतृत्व करत होतो, आम्ही जेलमध्ये होतो, परंतु त्या महामुंबई रिलायन्सच्या प्रोजेक्टला आम्ही विरोध केला आणि तो आम्ही रद्द करून टाकला। तसाच हा 104 गावांचा जो विषय, 124 गावांचा, या ठिकाणी आमचा शेतकरी कदापि जमीन देणार नाही ही भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूनी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शेतकऱ्याची आहे, पुढेही राहील। ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी शिवसेना संघटना कायमस्वरूपी धावून येत राहील। कारण शेवटी शेतकरी जर या माझ्या रायगडमधला शेती जर जमीन संपली तर पुढे इथल्या शेतकऱ्याला जीवन जगणं मुश्किल होईल। आणि म्हणून आपल्याला माहित आहे की ज्या ज्या ठिकाणी ॲक्विजिशन येतो त्या त्या ठिकाणी धनदांडगे, मोठे उद्योगपती येतात, बिल्डर येतात, शेतकऱ्याला जमिनी खरेदी करतात आणि शेतकरी हा उद्ध्वस्त होतो। आणि हे शासनाचा डाव हा उलटून टाकण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार। वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।